मैं हूँ डॉन। अमिताभ बच्चन भी फेल है भाई, अभी भी रेखा बैलेंस है, शादी अभी तक नहीं की है। हमारे डीजे देखिए बात करेंगे यहाँ पर अमिताभ बच्चन की हाइट। अर्जुन एक सत्कार साइद अदा कोहली, साइद अदा देखिए जिनका पर सम्मान किया जा रहे हैं। ये टूर्नामेंट देखिए रात का यहाँ पर 12-1 बज चुका है, 12-1 नहीं भाई 1 या 2 के करीब पहुँच रहे हैं। लेकिन इस मेहमानों के देखिए यहाँ पर सम्मान हमें ज़्यादा फितरे लेके देख सकते हैं, चेहरे पे स्माइल है। चलिए दीपक सर आइए, जुड़ जाइए। अनेश दादा मात्रे आइए, जिनकी तरफ से यहाँ पर क्या अनेश दादा मात्रे देखिए जिनका सम्मान किया जा रहा है, इनकी तरफ से गुड्डू के लिए खास करके हर छक्के के लिए 100 रुपया। चला मॅच चालू करा, सामन्याला पण करूया सुरुवात। दुसऱ्या फेरीमधील दुसरी लढत आहे एसपीसीसी नवीन शेवार आणि मीत 11 श्रीदत्त भाताड। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। टॉस जिंकल्या भाताड संघाने पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले एसपीसीसी नवीन शेवा टीम कडून। एसपीसीसी नवीन शेवा संघाने घरच्या मैदानावर आयोजक टीम कोपरोलीला पराभूत केलाय। दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर भाताड संघाने सुद्धा बलाढ्य मलंगड परिसरामधील संघ उसाटणे या टीमला मात्र बाहेर काढले या स्पर्धेच्या। सव्या मॅचच्या दिशेने प्रवीण भोईर पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय। सलामीची जोडी आपण पाहतो जतीन घरत आणि निशिकेत भोईर। पहिलाच बॉल यावेळेस मात्र स्क्वेअर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शॉट कव्हर पॉइंटला तिकडे हातामधून निसटला चेंडू। डॉट बॉल येत असताना प्रवीण भोईरने आज चांगली बॉलिंग केली, 2-2 ओव्हर्स टाकली मागच्या मॅच मध्ये आणि काय दर्जेदार बॉलिंग मात्र राहिली होती। मोठे स्ट्रोक्स आपल्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट खास करून खेळू दिलेले नाहीत आणि त्याचमुळे मागचा सामना आपण पाहिला थोडासा लो स्कोरिंग झाला होता। यावेळचा हा फटका फसलाय, बॉल पाठीमागे गेला होता, थोडासा उशिरानं ट्राय केला होता कदाचित फिल्डर्सनं आणि त्याच वेळी पोहोचू शकलेले नाहीयेत। सिंगल येत असताना धावसंख्येचा श्री गणेश होतोय। एसपीसीसी नवीन शेवा टीम साठी पहिली धाव येत असताना जतीन मात्रेच्या बॅटमधून एक धाव। निशिकेत भोईर मोठं नाव एसपीसीसी नवीन शेबासाठी। गुड्डू सहजतेनं षटकार मारणारा फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे। चांगली ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह, लॉंग ऑफच्या वरून खास करून समोरच्या दिशेमध्ये षटकार मारणं, परंतु इकडे लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे, सागर पोहोचलाय, इट्स अ बिग विकेट। मोठा धक्का मी तर म्हणेन एसपीसीसी नवीन शेबाला। निशिकेत शून्यावर बाद झालाय आणि एवढ्या स्वस्तात झटपट बाद केलंय ते प्रवीण भोईरनं। सगळ्यात मोठी विकेट या मॅचची, पहिला धक्का लागलाय तो एसपीसीसी नवीन शेबा टीमला 1 या धावसंख्येवर। निराशाजनक सुरुवात आहे, गुड्डू बाद झालाय 0 या धावसंख्येवर। साजन मात्रे तिसऱ्या क्रमांकावर दाखल होत असताना मैदानामध्ये प्रवीण भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर। चेंज ऑफ पेस आडवा पॅटने यावेळेस मात्र समोरच्या दिशेला हा फटका एक्झिक्यूट केलाय। सागर पुन्हा एकदा त्या ठिकाणी सिंगलच बेल, 1 रन चपळ क्षेत्ररक्षक आहे टीम भाताडचा।
संपूर्ण पाहायला गेलं तर सीमा रेषेलगत क्षेत्ररक्षण करतो, परंतु आजूबाजूचा पूर्ण एरिया नेहमीच तो कव्हर करत असतो. धावसंख्या 2. मात्र बॅकवरून पूल केलाय. पाठीमागे फिल्डर्स नाही आहेत. स्क्वेअर लेगला सागर पोहोचण्याच्या अगोदरच चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे चालला. एक चांगला स्ट्रोक जतीनच्या बॅटमधून येतोय. हा दर्जेदार चौकार. चौकार आलाय. जतीनच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक. इकडे बीट केलंय. व्हेरिएशन्स आहेत खरं तर या गोलंदाजाकडे आणि तेच चित्र पाहायला मिळालं. प्रवीण भोईरचा हा चेंडू मात्र दीर्घ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 1 गडी बाद 6 धावा. चला दुसरं षटक. जयेश भोईर, मिस्टर जेबी. प्रवीण भोईर आज ॲज अ आयकॉन स्पर्धा सुद्धा खेळला असेल. ओळे डे नाईट स्पर्धा. बोरकार संघामध्ये आज तो स्पर्धा खेळला. जयेश भोईर आलाय. जेबी समोर साजन मात्रे आणि जतीन मात्रे अशी जोडी आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर 1 गडी बाद 6 धावा. ओव्हर द विकेट हा चेंडू पहिलाच बॉल जयेश भोईरचा बरोबर टप्प्यावर पडला. इकडे मात्र बीट केलंय साजनला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. चांगला बॉलिंग अटॅक आहे मीत 11 भातांकडे. थोडंसं चेंज ऑफ पेस करण्यासाठी गेला होता. लोवर फुल टॉस ऑन साइडला वळवला होता मिड विकेटकडे. क्षेत्ररक्षक सागर त्या ठिकाणी सिंगल मिळेल. एक धाव येत असताना धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मोस्ट टू 7. 9-7 धावा धावफलकावर. चला थोडं स्पीडअप करत राहा. संपला वाटतं. सीन संपला रे. सीन संपलाय. हॅलो. बघा कशा पद्धतीने बाद झाला. इकडे लेग बिफोर द विकेटची अपील मात्र लाऊड झाली होती जरूर. आणि त्यानंतर पाहिलं तर पण स्वतः धावत जाऊन जयेश भोईरनं चेंडू उचलला. थेट नॉन स्ट्राइक एंडला हा थ्रो आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये का होईना परंतु त्याच फलंदाजाला बाद केलंय. आणि त्याचमुळे इकडे मात्र विकेटचं पतन झालंय. SPCC नवीन सेवा संघानं दुसरा फलंदाज सध्याच्या घडीला गमावलाय.
7 या धावसंख्येवर दुसरा धक्का लागलाय. आणखीन एक चेंडू यावेळेस मात्र निर्धाव निघत असताना चांगली बॉलिंग केली आजच्या रात्रीमध्ये जयेश भोईनं सुद्धा. साजन मात्रे ऑन स्ट्राईक, 2 धाबांवर सध्याच्या घडीला खेळतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, वारंवार टप्पा पडल्यानंतर लेग ब्रेक होतोय चेंडू आणि त्याचमुळे वारंवार बीट होतात. ऑनस्ट्रेला खेळण्याचा प्रयत्न, बऱ्याच वेळेला टप्पा पडल्यानंतर बाहेर स्विंग होत असताना चेंडू आणि इकडे मात्र टॉपवर डॉट बॉल येत असताना फुल टॉस होता. ऑन साइडला स्विंग केलाय. उंच झेपावत सागरनं त्या ठिकाणी कमाल फिल्डिंग केलंय. सुपर्ब सेव्ह होता खरं तर हा. क्षेत्ररक्षणातला उच्च दर्जा मात्र दाखवला तो सागर भोईनं त्या ठिकाणी. कमाल कमाल फिल्डिंग. क्षेत्ररक्षकांची साथ असलेल्या गोलंदाजांना सुद्धा पाठबळ मिळतं, कॉन्फिडन्स वाढतो. इकडे चेक करूया आपण पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. सागरची ही उडी, हा फटका आपण पाहिला. अडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र चेंडू आपण पाहिला. पंचांकडे आशाळामोद नजरेनं पाहिला जात आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता संदेश भोईर आलाय बॉलिंगसाठी. पाठीमागच्या ओव्हरमध्ये जयेश भोईरनं फक्त 2 धाबांचं षटक टाकलं. सध्याचा बॉल इकडे मात्र एज लागली होती. अष्टाच्या पाठीमागे डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु चांगलं त्या ठिकाणी कलेक्शन आणि त्यानंतर मात्र तेवढाच वेगानं मात्र चेंडू स्टंपला लावण्यात यशस्वी राहिला. तो यष्टीरक्षक आणि या फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. आठ या धावसंख्येवर तिसरा धक्का लागला एसपीसीसी नवीन सेवा टीमला. अनुज घरत आता मात्र टॅलेंटेड क्रिकेटर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये इन होत असताना मोठ्या अपेक्षा असतील अनुजकडून या मॅच मध्ये. टीम टाकेगाव बी रेडी. यानंतर टाकेगावला मॅच खेळायची आहे. संदेश भोईर पुन्हा एकदा सज्ज होईल. अनुज घरत ऑन स्ट्राईक, हे मोठं नाव आहे. नवीन सेवा टीमसाठी लढावं लागेल. प्रमुख फलंदाजाच्या विना लढावं लागणारे या मॅच मध्ये अनुज घरतला पाहूया. चांगली सुरुवात तर केली गोलंदाजीमधून संदेश भोईरनं. ओ ग्रीन बोर्ड, दांडी गुल, त्रिफळा उडवलाय पहिलाच चेंडू फेस करत असताना. आणखीन एक महत्वाची विकेट यावेळेस मात्र गमावतो एसपीसीसी. नवीन सेवा संघ अनुज घरत सुद्धा 0 बरोबर येतोय मैदानाच्या बाहेर.
भूषण भोईर नवीन फलंदाज. सध्याच्या घडीला 4 फलंदाज गमावले ते SPCCनं. धावसंख्या अवघी 8 असताना आणि गोलंदाज संदेश भोईर यावेळेस मात्र टिचून मारा करतोय. आतापर्यंत एकही धाव दिलेली नाहीये. भूषण भोईर स्ट्राइक विंडोला असेल. इकडे सुद्धा टॉप बॉल निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या पूर्णपणे स्थिर झालेली आहे. 8 या धावसंख्येवर स्कोर कार्ड हलण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. पाठीमागचे 4ही बॉल या षटकामधील खास करून निर्धाव आले. त्याचमुळे थोडंसं टेन्शन, आता मात्र चिंताग्रस्त वातावरण SPCC नवीन शेबाच्या स्क्वॉडमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. लॉफ्ट केल्या बॉलला, उंच जास्त गेलाय आणि क्षेत्ररक्षक पोहोचलाय त्या ठिकाणी, परंतु थोडासा पुढे आला होता मित्र म्हणेन. झेल तर सुटलाय अलंकारकडून. चान्स जरूर होती झेलबाद करण्याची. 2 या धावेनं टीमच्या टोटलमध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर मूव्स टू 10 नाऊ. 10 धावा धावफलकावर. 30चं षटक सुरू आहे. पहिल्यांदा धावा येत असताना जर हा झेल टिपवू शकला असता तर संदेश भोईरच्या ओव्हरमध्ये एकही धाव आतापर्यंत आली नसते आणि कदाचित हे बेडन ओव्हर ठरलं असतं. परंतु सोडलेला झेल, परंतु या 2 धावा दिल्या या ओव्हरमध्ये. त्याचमुळे एक निर्धाव षटक, आणखीन एखादं निर्धाव षटक पाहायला मिळालं असतं या स्पर्धेमधलं. परंतु नॉट बॅड. संदेश भोईरनं 2 फलंदाज बाद करत असताना 2च धावा दिल्या. त्याचमुळे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 5 गडी बाद. SPCC नवीन शेबा 10 धावा. चौथ्या षटकाचा खेळ बाकी आहे. चौथं आणि अंतिम षटक असेल. 10 धावा झाल्यात. पाहूया शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र किती धावा जोडल्या जातील. साजन मात्रे ऑन स्ट्राइक. साजन मात्रे आणि मनीष मात्रेची जोडी नवीन शेबा टीम कडून. शेवटचं षटक अलंकार तयार. बॅकफुटवरून पूल करण्याचा प्रयत्न, परंतु समोर गेला चेंडू लॉंग ऑन कडे. 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावर. धावा आतापर्यंत निम्मा संघ गारज झाल्या. संपूर्णपणे संघ अडचणीमध्ये. राऊंड स्टंप्सने एक चांगला ड्राईव्ह दाखवला. यावेळेस मात्र कव्हर्सला वेगानं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला. तोपर्यंत मात्र फक्त सिंगल. एकच जाव. मोठे स्ट्रोक्स आलेले नाही आहेत बिलकुल पर्यंत. आतापर्यंत या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर एकमेव चौकार आला होता. तो सुरुवातीला जतीनच्या बॅटमधून एकच चौकार आला. अन्यथा संपूर्णपणे शुकशुक 8 धावांसाठी मोठा संघर्ष करावा लागलाय तो या मॅचमध्ये. SPCC सारख्या बलाढ्य फलंदाजी असणाऱ्या नवीन शेबा संघाला. लॉंग ऑफ कडे हा चेंडू खेळून काढलाय. सिंगल मिळेल. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर 13 वर. मागच्या मॅच मध्ये नवीन शेबा संघानं कोपरोली संघाला पराभूत केलं होतं. मग कुठेतरी मोठी चर्चा झाली होती, कारण घरच्या मैदानावर येऊन पराभूत करणं थोडासा बाहेर निघला होता. त्यानंतर कट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु तो प्रयत्न मात्र निष्फळ. डॉट बॉल. अलंकार भोईर. प्रत्येक गोलंदाजाकडे प्रचंड वेग आहे आणि त्याच वेगामुळे मात्र टाइम करणं थोडंसं कठीण जाते. हा राऊंड स्टंप्सनं चेंडू
वेगात टाकला होता मी तर म्हणेन. टप्पा पडला, उसळी सुद्धा घेतली, त्यामुळे बिलकुल कनेक्शन झालं नाही. मनीष मात्रेसाठी हा निर्धाव चेंडू निघून गेलाय. अलंकार पुन्हा एकदा राऊंड विकेट ना. ओ यावेळेस मात्र ड्राईव्ह समोरच्या दिशेला जो फिल्डर आहे त्या ठिकाणी जयेश एकच जाईल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 14 या आकड्यावर. 14 रन्स ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावर. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. पाहूया शेवटच्या बॉलवर तरी निदान एखादी बाउंड्री, एखादा षटकार मला मिळणार का. साजन मात्रे आहेत स्ट्राईक एंडला. चॉप करण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क केला होता. यावेळेस मात्र कमाल चेंडू पाहायला मिळाला. अलंकार भोईरचा पहिलं सत्र समाप्त झालंय. निराशा थोडीशी आहे एसपीसीसी नवीन सेवा संघ, परंतु ही नैराश्या झटकून मात्र आता गोलंदाजांना तशा स्वरूपाचं योगदान द्यावं लागेल. 15 धावांची गरज आहे अवघ्या हा सामना जिंकण्यासाठी. तर अर्थातच नशीब शेठ भोईर यांनी पुरस्कृत केलेला मीत 11 श्रीदत्त क्रिकेट पाहताना संघाला आज सगळेच फलंदाज अपयशी ठरलेत. गुड्डूची विकेट फार निर्णायक असते नेहमीच या मॅचमध्ये आणि निशिकेत जसा बाद झाला एका पाठोपाठ एक फलंदाज सुद्धा बाद होताना दिसले. जतीन मात्रे 5, निशिकेत भोईर 0वर बाद झाला होता. भूपेंद्र सुद्धा 0वर, अनुज गरज 0वर, त्यानंतर भूषण भोईर 2 धावांवर आणि मनीष मात्रेने 2 धावा काढल्या. 5-0 5-0 0-2-2 सिंगल डिजिट्स मध्ये खरं तर हे आकडे आणि त्याचमुळे 4 ओव्हर्समध्ये मी तर म्हणेन हा लोवेस्ट कदाचित स्कोर असू शकतो आत्तापर्यंतचा एसपीसीसी नवीन सेवा संघ. यापूर्वी असं कधी घडलं नसावं. चला 15 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. बी रेडी टीम टाकीगाव. चैतन्य पाटील या ठिकाणी उपस्थित झालाय. तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. मिस्टर JB जयेश भोईर आणि प्रवीण भोईर. 15 धावांचं लक्ष आहे. फार माफक असं आव्हान मात्र उभं राहिलंय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. या लढतीतील विजेता संघ टाकीगाव संघाच्या विरोधामध्ये खेळणार आहे. त्यामुळे आणखी एक चांगली मॅच. परंतु 15 धावा वाचवायच्या म्हटल्या तर एसपीसीसी नवीन सेवा संघाला खरं तर फार कठीण कार्य आहे. फक्त हळूहळू सामना पुढे न्यावा लागेल नवीन सेवा संघाला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या.
चला मॅच चालू करूया आपण. 15 धाबांचं लक्ष आहे. पहिले षटक घेऊन योगेश घरत. चला स्पीडअप करा प्लीज, जास्त वेळ घेत आहे. पहिलाच बॉल यावेळेस मात्र थोडासा स्क्वेअर खेळायचं होतं, प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. सिंगल मिळाली, धावसंख्येचा श्री गणेशात जरूर होईल. एक या धावेनं जयेश भोईरच्या बॅटमधून ही पहिली सिंगल येत असताना टीम मीत 11 भातांसाठी मोठं टार्गेट नाहीये, त्यामुळं तेवढाही धोका नसेल भाताड संघाला. धावसंख्या जर 30, 32, 35च्या आसपास असती तर वेगळी मजा मात्र मॅचला आली असती. परंतु पाहूया या तुटपुंच्या धावसंख्येमध्ये सुद्धा कशा पद्धतीने मात्र फाईट दिली जाईल नवीन शिवा संघाकडून. योगेशचा हा बॉल फ्लिक केला, रिशा सायानं वळवला होता अगदी सेफली. हा शॉट एक्झिक्यूट केला आहे तो प्रवीण. सिंगल येत आहे. स्ट्राईक रोटेशन सध्याच्या घडीला सुरू आहे. कोणताही धोका पत्करायचा नाहीये. याच इराद्यानं मैदानाच्या आतमध्ये मात्र सलामीवीर दाखल झालेत. पहिले 3 सामने जे असतील या स्पर्धेमध्ये, या 3 सामन्यांचे गुण पकडले जातील वैयक्तिक परफॉर्मन्सेससाठी, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीजसाठी, त्याचप्रमाणे बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलरसाठी सुद्धा तेच गुण पकडले जातील. पहिल्या 3 सामने फार मॅटर करतील तुमच्यासाठी. त्यानंतर एकदा तुम्ही सुपर 4 मध्ये दाखल झालात त्यानंतर कोणतेही गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत. तुमची अर्धशतकं सुद्धा मोजली जाणार नाहीत. मग नंतर जे काही करायचं ते पहिल्या 3 मॅचेसमध्येच. जयेश, रिशा सायना फ्लिक केले बॉल ऑन साइडला. मिड विकेटकडे जात असताना प्रवीणला एकच धाव हवी होती. सिंगल धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. 3 धावा सध्याच्या कडीला धाव फलकावर. गोलंदाज योगेश राऊंड विकेटनं थोडासा फिरवून टाकला होता. हा चेंडू थोडासा धीम्या गतीनं गती काढून घेण्यात आली होती. डॉट पॉन निर्धाव चेंडू जात असताना बॉलिंग जरूर चांगली आहे या टीमची, परंतु धावसंख्या आपण पाहिली तर सीमित राहिले आहे. धावांचे जास्त पाठबळ नाही आहे नवीन शिवा संघाला लढण्यासाठी. कट केलाय, दिशा दिला इकडे, मात्र गॅप मधून बॉल चाललाय तो बॅकवर्ड पॉइंट मॉडेलच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु सरळ सीमा रेषेच्या दिशेनं चेंडू जायलाय. 4 धावांन करता येतोय हा चौकार. पाहूया कशा पद्धतीने मात्र हा फटका एक्झिक्यूट केलाय. सात धावा धाव फलकावर आहेत. जयेश घरतचा पहिलाच बॉल व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आठ धावा, 7 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. फार जास्त काही नाही आहे मॅच मध्ये. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, परंतु हा बीट केलाय. चेंडू सरळ जाऊन पायावर धडक मारली होती. हा सुद्धा जयेशचा हा चेंडू
प्लेड ऑन झाला होता थोडासा, पण पाहिलं तर बॅटला एज लागल्यानंतर बॉल पायावर जाऊन आदळला होता. लोवर फुल टॉस बॉल उडवलाय ऑन साइडला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं मिस्टर जेबीच्या पॅटमधून येतोय खणखणीत चौकार. अंपायर सुद्धा बघत होते कदर गाणं कधी संपेल. हो बैठक खेळण्याचा प्रयत्न इकडे मात्र लेग बिफोर द विकेट. आय थिंक यस, पंचांचा इशारा आलाय, पहिल्या विकेटचं पतन जरूर होईल. जयेश भोईर यावेळेस मात्र बाद होत असताना पहिला धक्का लागलाय. तो मीत 11 श्रीदत्त भातान टीमला.